स्वामींच्या भविष्यवाणीनुसार कोणत्या राशींचे दिवस उजळणार आहेत? नमस्कार. आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे स्वामींच्या भविष्यवाणीनुसार कोणत्या राशींचे दिवस उजळणार आहेत. मेष, प्रगती आणि यशाची नवी दिशा. 2025 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे शिखर गाठण्याचे वर्ष असेल. शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील, ज्यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील आणि तुमच्या अथक प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू भक्कम होईल. शेअर बाजारात किंवा मालमत्तेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. वृषभ, स्थिरता, समृद्धी आणि गुंतवणुकीची संधी. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष स्थिरता आणि समृद्धी घेऊन येणार आहे. गुरुग्रहाचे शुभस्थान तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू मजबूत होईल. अप्रत्यक्ष धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हे वर्ष उत्तम आहे, विशेषतः दीर्घकालीन योजनांमध्ये. कर्जाची परतफेड करण्यात यश मिळेल. मिथुन, बदलाचे वारे आणि नवीन दिशा, पण सावधगिरी महत्वाची. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष बदलाचे वारे घेऊन येणार आहे. राहू आणि केतूचे बदललेले स्थान तुमच्या जीवनात नवीन दिशा देईल, परंतु काही आव्हाने देखील सोबत आणेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. कर्क, भावनिक स्थिरता आणि प्रगतीची संधी. कर्क राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष भावनिक स्थिरता आणि प्रगतीचे असेल. चंद्रग्रहाचे शुभ स्थान तुमच्या जीवनात सकारात्मकता आणेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू चांगली राहील. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. सिंह, नेतृत्व, यश आणि आत्मविश्वासाची भरभराट. सिंह राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष नेतृत्व आणि यशाचे असेल. सूर्यग्रहाची कृपा तुमच्यावर राहील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू मजबूत होईल. नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. कन्या, कठोर परिश्रम आणि त्याचे गोड फळ. कन्या राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कठोर परिश्रम आणि त्याचे गोड फळ देणारे असेल. बुध ग्रहाचे शुभ स्थान तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. कर्जाची परतफेड करण्याची संधी मिळेल. तूळ, समतोल, समृद्धी आणि सामाजिक संबंधांची वाढ. तूळ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष समतोल आणि समृद्धीचे असेल. शुक्र ग्रहाची कृपा तुमच्यावर राहील, ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि सौंदर्य वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू मजबूत होईल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हे वर्ष उत्तम आहे. वृश्चिक, परिवर्तन, आत्मचिंतन आणि आंतरिक शक्तीचा विकास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष परिवर्तन आणि आत्मचिंतनाचे असेल. मंगळ आणि प्लुटो ग्रहांचे प्रभाव तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. धनु, प्रवास, ज्ञानाची वाढ आणि नवीन संधी. धनुराशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष प्रवास आणि ज्ञानाच्या वाढीचे असेल. गुरुग्रहाचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनात विस्तार आणि नवीन अनुभव घेऊन येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू चांगली राहील. नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. धार्मिक कार्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. मकर, संयम आणि परिश्रमाचे गोड फळ. मकर राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष संयम आणि परिश्रमाचे फळ देणारे असेल. शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू मजबूत होईल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुंभ, नवनवीन कल्पना आणि सामाजिक कार्याचा प्रभाव. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष नवनवीन कल्पना आणि सामाजिक कार्याचे असेल. शनी आणि युरेनस ग्रहांचे प्रभाव तुमच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. सामाजिक कार्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. मीन, अध्यात्म,
आत्मिक शांतता आणि कलात्मक वाढ. मीन राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष अध्यात्म आणि आत्मिक शांततेचे असेल. गुरु आणि नेपच्यून ग्रहांचे प्रभाव तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा देतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाजू चांगली राहील. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. धर्मादाय कार्यांवर किंवा आध्यात्मिक विकासावर खर्च होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची सूचना. ही केवळ एक सामान्य ज्योतिषीय भविष्यवाणी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती, त्यांच्या दशा आणि अंतर्दशा यानुसार परिणामांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे अधिक अचूक आणि वैयक्तिक माहितीसाठी एखाद्या तज्ज्ञ ज्योतिष सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीच उचित ठरेल.